हाय नमस्कार मित्रांनो, कसं काय सर्वजण बरे आहेत का? तर मित्रांनो, ज्या दिवसाची आम्ही दोघं वाट बघत होतो तो आज दिवस उगवला. मित्रांनो, तुम्हाला सांगतो, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आपलं यूट्यूब चॅनल मॉनिटाईज झालं आणि मी जे टार्गेट मी ठरवलं होतं 3 महिन्याचं, आपण 3 महिन्यामध्ये यूट्यूब चॅनल मॉनिटाईज करणार, त्या टार्गेट प्रमाणे तुम्ही सुद्धा धाडस दाखवलं आणि भरभरून असा सपोर्ट दिला तुम्हाला सांगतो. आणि आज आपलं यूट्यूब चॅनल मॉनिटाईज झालं. तर आज मला इतका असा आनंद झाला तुम्हाला सांगतो की आता बरेच माझी यूट्यूब फॅमिली आहे, अशी पण आहे की जुनं माझं चॅनल होतं त्याच्यामधला ऑडियन्स काय आहे, त्यांना असं वाटेल की बाबा चॅनल तर मॉनिटाईज होऊन 2 वर्ष झाली, आता अजून ह्याच मधनच काय. तर तसं नाही मित्रांनो, आपला यूट्यूब चॅनल पहिला जो होता ते डिलीट झाला होता, सस्पेंड झाला होता. डिलीट झाल्याच्या नंतर आपण एक यूट्यूब चॅनल चालू केला, SP मेकिंग ब्लॉग्स म्हणून. तर हा यूट्यूब चॅनल मित्रांनो आज 9 सप्टेंबरला मॉनिटाईज झाला. आणि पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, तुमचं खूप खूप अभिनंदन, खूप खूप तुमचे उपकार झाले माझ्यावर. तर आजपासून इथून पुढे एकही दिवस असा चुकणार नाही की तुमच्यापर्यंत रोज काही ना काही व्हिडिओ तुमच्याजवळ येणार आणि तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला बघायला मिळणार. मग ते कसेही व्हिडिओ असो, मी रानातलं असू द्या, बाहेरचं सिटी शहरमधलं असू द्या, कोणतंही व्हिडिओ असू द्या माझा, पण त्या व्हिडिओमधनं तुम्हाला काही ना काही चांगला संदेश मिळणार आणि काही ना काही तुमचं मी मनोरंजन करत राहणार. तर आपल्याला आज खूप छान वाटतंय की तुम्हाला सांगतो, मी पाठीमाग जसं जसं मी व्हिडिओ बनवत गेलो आणि जसं जसं मी तुम्हाला सांगत गेलो की मला एवढं सबस्क्रायबर कमी आहे, तेवढं हे आहे ते आहे, तर तुम्ही सगळ्यांनी ऐकलं. आणि अशी यूट्यूब माझी फॅमिली आहे की जे मी सांगतो ते ऐकतात आणि त्यांना माझे व्हिडिओ बघायला खूप आवडतात. तर माझ्या यूट्यूब फॅमिलीमध्ये ॲक्च्युली 3,500 माझ्या बहिणी येत्या. तर त्या बहिणींना मनापासून प्रणाम आणि नमस्कार. तुमच्यामुळे एवढं सगळं झालं की जे माझं भाव आहेत ते 500-700 भाव आहेत. तर त्या भावांना कसं असतंय की कामानिमित्त ते बाहेर वगैरे जात असतात, त्यांना जसं जसं वेळ भेटेल तसं ते माझं भाव वेळात वेळ काढून बघते ते. तर त्यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद, तुम्ही वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ बघता हे ते. तर माझ्या ज्या बहिणी आहेत त्या बऱ्याच बहिणीशीने आता असं केलंय की मी पाठीमाग माझा 10-15 दिवसापूर्वी माझा मोबाईल पाण्यात पडला होता, मोबाईल खराब झाला, त्याच्या कारणामुळे मी व्हिडिओ टाकत नव्हतो. तर बरेच बहिणींनी आता असं केलं की सबस्क्रायबर काढून घेतलेले आहेत. तर कारण त्यांचं पण बरोबर आहे, मी व्हिडिओज टाकायचं बंद केलं तर मग ते काय करतील. तर मी त्याच्यावर सुद्धा मी एक व्हिडिओ आधी बनवला होता, मी सांगितलं होतं माझा मोबाईल मी रिपेअर करून आणला आणि व्हिडिओ मी टाकायला चालू केले सांगितलं होतं. पण असं करू नका, आता आपला मोबाईल एकदम टकाटक मध्ये झालेलाच आहे. आणि जर नाही झाला टकाटक तर आता इथून पुढे जर काय प्रॉब्लेम आला तर हा मोबाईल मी चेंज करणार आहे आणि हाच मोबाईल तिथे दुकानात देऊन मी हाच मोबाईल नवीन घेणार आहे, काही थोडेफार पैसे देऊन असं करणार आहे. तर मित्रांनो, जे आपलं पहिलं यूट्यूब चॅनल होतं त्या यूट्यूब चॅनलला आपल्याला काय म्हणावशी साथ दिली नाही की नकळत ते यूट्यूब चॅनल डिलीट झालं. तर ते यूट्यूब चॅनल, त्या यूट्यूब चॅनलवर ते असं काय नव्हतं की बाबा काय व्हिडिओ, त्या यूट्यूबचं म्हणणं असं होतं की तुमचे कंटेंट खराब आहेत. तर माझं काही कंटेंट काय खराब नव्हतं, ती यूट्यूबनंच चूक भूल त्यांची झाली आणि त्यांनी माझं चॅनल डिलीट केलं. मी स्वतःच कंटेंट टाकत होतो त्याच्यावर. तर ह्या चॅनलवर असं कोणतंच काय गडबड घोटाळा काय होणार नाही. तर मी एक नंबर कंटेंट देणार आहे आणि कोणत्याही चुकीच्या भावना कोणाही दुखवल्या जाणार नाहीत, असं मी व्हिडिओ टाकणार नाही, काय नाही. तर आज तुम्हाला सांगतो, गणपती किती तारखेला गणपती आला? 7. तर 8
7 तारखेला आपलं 50% ह्या चॅनलचं काम झालं होतं मॉनिटायझेशनचं, आणि आज 9 तारीख आहे. तर 9 तारखेला आज पूर्ण चॅनल आपला मॉनिटाईज झाला. खूप छान वाटतंय. खरं सकाळ करू. तर तुम्हाला सांगतो खूप छान वाटतंय. आपलं चॅनल मॉनिटाईज झालं. तुम्हाला कसं वाटतंय? तुला कसं वाटतंय? चला बाय बाय. तर मित्रांनो, आपले लहान लहान मित्रांना सुद्धा खूप छान वाटते. त्यांना पण माहिती आहे पप्पा व्हिडिओ बनवते, काय तर करते, आणि त्यांना पण माहिती आहे कसं की आपल्याकडे कुठलं येणं नाही जाणं नाही, पैसा पाणी हे त्या गोष्टी. आणि आता लहान लहान लेकरं खूप हुशार झालेले आहेत की व्हिडिओ वगैरे बनवून पैसे मिळतात हे त्यांना सगळ्यांना माहीत असते. तर तुम्ही प्लीज थोडासा आता इथून पुढे मला सपोर्टची तुमचा खूप गरज आहे बरं का. आता बरेच मला टार्गेट करणारे करते ते, त्यांच्यावर पण मी अजून 2-3 दिवसापासून बोलणारच आहे. आज काही मी बोलत नाही. तर मी उद्याला मी काय तर माझ्या चॅनल मॉनिटाईज झालं म्हणून मी काहीतरी सेलिब्रेट करणार आहे. आणि आपल्यात गणपती पण बसवला आहे. तर मी गणपतीचा पण मी व्हिडिओ घेतलेला आहे, पण मी व्हिडिओ टाकलेला नव्हता. तर तुम्हाला मी उद्याला गणपतीचे व्हिडिओ सगळं दाखवणार आहे. आणि गणपतीचं आम्ही डेकोरेशन वगैरे जेवढं जमते तेवढं केलेलं आहे. तर गणपती वगैरे तुम्हाला दाखवतो. उद्याला महालक्ष्मी वगैरे येणार आहेत, पण आपल्यात नसते का महालक्ष्मी, पण ज्याच्या त्या प्रत्येकाच्या घरात असतात. पण आमच्यात महालक्ष्मी नाहीत, आमच्यात फक्त गणपती आहे. आणि मी उद्या गणपतीचं सुद्धा मी सांगणार आहे की गणपती मी किती वर्षापासून आम्ही गणपती बसवतोय हे सुद्धा मी उद्या तुम्हाला सांगणार उद्या त्या व्हिडिओच्या माध्यमातून. तर पुन्हा एकदा मित्रांनो तुम्हाला धन्यवाद. तुमचा खूप मला सपोर्ट लागला, आणि तुमच्या सपोर्टमुळे माझं चॅनल हे मॉनिटाईज झालं. आणि इथून पुढं सुद्धा असाच खंबीर प्रतिसाद मला द्या, खंबीरपणे उभं राहा माझ्या पाठीमागं, आणि अशीच मला साथ द्या. चला मित्रांनो, बाय बाय. गणपती बाप्पा मोरया.